आजच्या या कार्यक्रमामध्ये आद्य गुरु आद्य शंकराचार्य यांना साष्टांग दंडवत प्रणिपात करून आजच्या कार्यक्रमात ज्यांनी आपणाला आतापर्यंत आपलं वक्तव्य दिलेलं आहे आदरणीय नेटकेजी यांनाही मी नमस्कार करतो आणि ज्यांच्या आश्रयाला आपण आलेले आहोत असे आमचे गंगेश्वरजी महाराज यांनाही प्रणाम करून आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित समस्त संत समाज आणि कोणाचंही व्यक्तिगत नाव न घेता पत्रकार असतील, कथाकार असतील, कीर्तनकार असतील, कलाकार असतील, कलाकार, पत्रकार, कथाकार, चित्रकार आणि सरकार जे जे कोणी इथं आले असतील त्या सर्वांनाच या व्यासपीठावरून सर्वांना प्रणाम आहे. सर्वांचं स्वागत करून एक 10 मिनिटाचा वेळ मी आपल्यासमोर घेणार आहे. आवाज स्पष्ट येत आहे का? आपल्याला ऐकू आले? आजचा कार्यक्रम म्हणजे इथं येणाऱ्या लोकांचं हे पंचाग्नी साधनाचा कार्यक्रम आहे. एवढा कडक उन्हाळा, भीषण ऊन आहे. आपापल्या घरामध्ये आराम करत बसणारे लोक, धर्मासाठी ज्यांची तळमळ आहे, प्रेम आहे धर्मावर, तर ते आपलं ऐस आराम सोडून आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद आहे. जगद्गुरू शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये विस्तारपूर्वक चर्चा आपण ऐकलेली आहे. आताच आपण शंकराचार्याच्या संबंधाने चिंतन ऐकलेलं आहे. आता मला एक सांगायचं आहे की हे आजचं जे संघटन कार्यक्रम आहे, एकत्रीकरण करण्याचं कारण आहे की आपण वर्षभर गावोगाव जातो, घरोघर जातो, व्यक्तीपर्यंत जातो. असं वाटलं की आपण घरोघर जाण्यापेक्षा वर्षातून एक वेळेस घराघरातले माणसं बाहेर एकत्रित आले पाहिजे, असा हा कार्यक्रमाचा एक उद्देश. कारण की आज संख्या जरी आली नसेल, उन्हामुळे, त्रासामुळे संख्येनं एकत्रित आले नसतील तर हरकत नाही, पण मला विश्वास आहे की विचारानं सगळे लोक एकत्रित आहेत. माझा आत्मविश्वास आहे आणि गरज त्याचीच आहे. शरीरानं एकत्रित येणं हे संघटन नाही. पूज्य सरसंघचालक, द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरुजींचं एक वक्तव्य आहे. शरीरानं, संख्येनं एकत्रित येणं याला गर्दी म्हणतात आणि विचारानं एक होणं याला संघटन म्हणतात. आणि ते आपल्या या भागामध्ये, किनवट तालुक्यामध्ये हे संभव झालेलं आहे. अनेकांचे विचार एक होत चाललेले. येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी याची गरज आहे, हे आता प्रत्येक माणसाला समजलेलं आहे. येणारा काळ आपणाला ज्याच्यापुढे संघर्ष करायची पाळी आहे, त्याच्यासाठी विचारानं एक होणं अत्यंत नितांत गरजेचं आहे. हे आता प्रत्येकाला समजून आलेलं आहे. आणि म्हणून सज्जन हो, हे काम करीत असताना नेहमीच संघर्षामध्ये आपल्याला उभं राहावं लागते. सत्कर्म, सत्य, धर्म, समाज, संस्कृती, परंपरा, राष्ट्रोन्नती, रक्षण इत्यादी काम, हे जे कामं आहेत, हे करीत असताना नेहमीच संघर्ष करावा लागतो. संकट येणारच, समस्या येणारच.
मला सकाळी एक ध्यानात आली गोष्ट. मी हे काम करीत असताना मलाही खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. विरोधक आपलं काम विरोधान करीत आहे. त्रास देणारे त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. याला कलंकित करण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी पण मला निराश होऊ शकत नाही मी. कारण काय? विरोध करणारे लोक 2% असतील तर आपल्या कार्यक्रमामध्ये लाभान्वित होणारे लोक 98% आहेत. त्याच्यामुळे 98% लोकांचा लाभ पाहिल्यानंतर 2% विरोध करणाऱ्यांचा विरोध नगण्य आहे. म्हणजे वजा होऊन जात आहे त्याच्यामध्ये. याच्यासाठी मला असं वाटते की आता या वयापर्यंत जे आम्ही करत आलो आणि इथून पुढे आता माघार घेणं हे तर शक्य नाही. पुढे तर आम्हाला तेच करीत राहायचं आहे. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. आणि हे आजच नव्हं, याच जन्मापुरतं नाही, मागेही आम्ही हेच करीत आलेले आहोत, पुढेही हेच करायचं. हेच आम्हा करणे काम, आम्हाला हेच करीत राहायचं आहे. तर इथं येणाऱ्या समस्त मित्रमंडळींनी आपले विचार घरोघर पोचवायचे आहेत. आपण याच्यासाठी आलेले आहोत, आपणच ऐकायचं नाही. आपण ऐकलेलं किमान किती लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकता याच्यासाठी आपण आलेले आहोत. जसं होलसेल दुकानातून आपण माल घेऊन जातो आणि एका माणसाला, ग्राहक येणाऱ्याला आपण जसं देतो, तसं आपण इथं आलेले आहोत. महिला मंडळी असेल, पुरुष मंडळी असतील, या सर्वांनीच आपण आपल्या जीवनामध्ये अशा या सत्कर्मामध्ये, धर्मकार्यामध्ये आपला उपयोग किती होऊ शकते याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करायचा आहे. किती उपयोगाला आपण येऊ शकतो, महिलांसाठी, पुरुषांसाठी प्रत्येक अंगानं आपणाला सक्षम होण्याची आता काळाची गरज आहे. शिक्षा, सुरक्षा, संस्कार, परंपरा, प्रत्येक बाबतीमध्ये अर्थव्यवस्था ही आपली मजबूत झाली पाहिजे. कारण की ते जर मजबूत नसेल तर आजचा काळ असा आहे की पैशाशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हाला भीक मागण्याची पाळी येऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तसं प्रत्येक अंगानं सक्षम होणं आता काळाची गरज असून ते कार्य आपल्या इथं चालू आहे. आणि याला आपण एक माध्यम बनवलेलं आहे. हनुमान चालीसा एक शक्ती प्रदान करणारं एक साधन आहे. प्रत्येकामध्ये त्याची, आताच जसं नेटकेजीनं सांगितलं, ज्या देवाची आम्ही उपासना करतो त्या देवाचं देवत्व, शक्ती, ते शक्तिपात त्या भक्तामध्ये होत असते. आणि तशी झाली तरच ते भक्त आहे, नाहीतर ते भक्त नाही. सांगायचं देवाचं आणि वागायचं भूताचं हे भक्ती नव्हं. सांगायचंही देवाचंच आणि त्याची शक्ती घेऊन कामही तसंच करायचं, हे खरी भक्ती आहे. म्हणून आजच्या काळामध्ये समाजामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काम करीत असताना कोणता व्यक्ती काय काम करत आहे, ते काम किती महत्त्वाचं आहे, किती लोकांच्या उपयोगाचं आहे, हे पाहण्याचा दृष्टिकोन राहिला नाही. काम किती का महत्त्वाचं राहीना, पण तो कोण करत आहे असा एक संकोचित भाव माणसामध्ये आहे. असा दृष्टिकोन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण धर्मकार्यामध्ये सक्रिय होऊ शकत नाही, उपयोगाला येऊ शकत नाही. कोण करायला हे पाहू नका, काय करतो आहे हे पहा. नारायण महाराज आहे हे पाहू नका, नारायण महाराजांचे विचार काय आहेत याच्याकडे लक्ष द्या.
कोणताही व्यक्ती करत असेल. एक प्रश्न आहे की एखादा माणूस पाण्यात बुडालाय आणि तो आता त्याचा मृत्यू होणार आहे आणि त्याला कोणाचा तरी आधार लागतो. आता एवढ्यामध्ये कोणीतरी एक व्यक्ती आला आणि त्याला हात देण्यास तयार झाला. तो बुडणारा व्यक्ती विचारतो, कोण्या जातीचे आहो तुम्ही? म्हणजे त्याचा अर्थ असं की माझ्या जातीचे असाल तर मला वर काढा. आता हे वेळ आहे का हो जात विचारायची? सांगा. आता हे वेळ आहे का त्याचे गुणदोष बघायचे? आता वेळ आहे हातात हात देण्याची वेळ आहे. हातात हात द्या. तसा आता काळाची गरज आहे. अधर्माच्या अशा या सागरामध्ये आपण बुडत चाललेले आहोत. आणि कोणी धर्मासाठी जर हात देत असेल तर जात बघू नका, पंथ बघू नका. विचार करा की कोणीतरी आपल्या धर्मासाठी काम करीत आहे. याच्यावर विचार करणं आता काळाची गरज आहे. म्हणून अजून एक सांगायचं, मी नेहमी सांगत असतो, घर पेटलेलं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आग लागलेली आहे, त्याला विझवायचं ठरलंय आणि त्यावेळेस पाणी घेऊन लोक धावत निघाले. त्यावेळेस ज्याचं घर पेटलंय त्याने विचारायला सुरुवात केलं की तुम्ही कोण्या जातीच्या पाणी टाकणार आहे? अथवा विचारायला सुरुवात केलं तुम्ही माळकरी आहात का? आता इथं माळकरी आहेत का पिणारे आहेत का जातीचे आहेत, हा प्रसंग आहे का तो? आता तो प्रसंग नाही. सज्जनो, आता अधर्माची आग लागलेली आहे चौकडे. आणि म्हणून आता हे काही विचारत बसू नका. जे कोणी हात पुढे करल त्याला समोर घ्या, त्याचा हातात हात घ्या आणि कामाला लागा. असं जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेलं कार्य आहे. आणि त्याच तोलामोलाचे आचार्य रामानुजाचार्य यांनी तेच काम केलेलं होतं. आणि हेच संतांनीच दिलेला आदेश आपण पालन करीत आपलं काम करीत आहोत. नवीन आपण काहीही केलेलं नाही, नवीन आपण काही करणारही नाही. हे काम त्यांनी भरपूर केलेलं आहे. आपणही त्याच कामाचे वारसा हक्क म्हणून आपण तेच काम करीत राहू. तर हे धर्मकार्य आपण करीत राहायचं आहे. हे करीत असताना आपण अनेक उपक्रम राबवत आहोत. त्याचा उल्लेख आता मी करणार नाही, कारण की आधीच त्या उपक्रमाचा उल्लेख झालेला आहे. तर त्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहयोग कसं देता येईल याचा प्रयत्न आपण करावा, असं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. जसं आता सध्या युवतीसाठी शिबिरांचं काम चालू आहे. ज्या शिक्षिका असतील आपल्या धर्मासाठी काम करणाऱ्या, त्यांनी त्याच्यामध्ये 5 दिवसाची सेवा देण्याचं कार्य करावं, अशी शिक्षिकांना माझी विनंती आहे. महिला शिक्षिका म्हणूनच नाही, ज्या कोणी समाजसेवी महिला असतील त्या कोणीही त्या कामामध्ये आपला हातभार लावावा, सहकार्य करावं, असं मी महिला मंडळींनाही विनंती करतो. कारण येणारं देशाचं जे काही भविष्य आहे हे या युवतीच्या हातामध्ये आहे. कशा भक्तांना जन्म द्यायचा आहे का अथंकवाद्याला जन्म द्यायचा आहे, देशाला विश्वगुरू करायचं आहे का देशाचं पतन करायचं आहे, हे सगळ्यात अधिक प्रमाणामध्ये जर हे कोणावर अवलंबून असेल तर ते माझ्या युवतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर जास्त जोर देण्याची आता काळाची गरज आहे. माणूस कसा निर्माण करायचा हे त्यांच्या हातामध्ये खूप काही आहे, म्हणून त्यांनी प्रयत्न करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे उपास तापास करा, देवी देवता करा, पूजा अर्चा करा, परंतु त्याच्यामुळे काहीही झालेलं नाही आणि होते की नाही मलाही माहीत नाही. पण असं जेव्हा तुम्ही समाजासाठी देशासाठी प्रयत्न कराल तेव्हा मला वाटते की सगळ्याच देवता तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की देवाचा अवतारच त्याच्यासाठी होता, देवीचा अवतारच त्याच्यासाठी होता. आणि ते काम जर तुम्ही कराल तर तुम्हाला वेगळं काही उपास तापास करायची गरज पडणार नाही, असं माझं ठाम मत आहे.
माझं म्हणण्यापेक्षा वेदाचं, उपनिषदाचं, शास्त्रांचं सर्वांचंच मत आहे, महापुरुषांचंही मत आहे. असं आपणाला काम करायचं आहे आणि प्रत्येकाला जवळ घेणं आता गरजेचं आहे. आम्हाला तर खूप मोठी एक अडचण आहे समाजामध्ये. कोणासंग बसायचं, कुठं बसायचं. आता सध्याच्या काळामध्ये राजनीतीचे लोक आहेत, ते सद्भावना आहे, भक्ती आहे, धर्माची तळमळ आहे त्यांच्यामध्ये. आणि असे माणसं आम्हाला जर भेटले, कोणी BJPचा माणूस भेटला, 1 मिनिट कोणी बोललं की हे बसलेला समाज म्हणते महाराज कोण्या पक्षाचा आहे. ठरलं लोकांच्या मनामध्ये की हे BJPचा आहे. काँग्रेसचा कोणी माणूस आला आणि 1 मिनिट बोलला, ठरलं लोकांचं कोणाचा आहे महाराज. अरे महाराज कोणाचा आहे म्हणण्यापेक्षा महाराज काय करतो आहे याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. महाराज म्हणजे सर्वांचा आहे. आणि एक तुम्हाला सांगून जातो, जे संत आहेत, कोणी साधू असतील तर त्याची परिभाषा सांगून जातो. जे सर्वांचे असतात ते साधू असतात, कोणाचेही एकाचे दोघाचे नसतात. जगद्गुरु शब्दाचा अर्थ काय आहे की जगातील जे कोणी असतील त्या सर्वांचे ते गुरु असतील. मग ते BJPचा असो, त्यांचा बी गुरु शंकराचार्य आहे. काँग्रेस असेल तर त्यांचा बी गुरु शंकराचार्य आहे. जगद्गुरूचा अर्थच ते आहे. म्हणून संताला जातीमध्ये, पंथामध्ये, धर्मामध्ये, पक्षामध्ये जे कोणी वाटायचा प्रयत्न करतील तर ते देशाचे दुश्मन म्हणून समजले जातील. समाजाला फोडण्याचं काम करू नये अशी प्रत्येकांना विनंती आहे. म्हणून हे काम आपण लक्षात घेऊन पुढे आपल्याला काम चालवायचं आहे. जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांची वेदना जाणतो. एवढ्या उन्हामध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एक बार सर्वांचं स्वागतपूर्वक धन्यवाद करतो. झालेली सेवा जगद्गुरु शंकराचार्य यांच्या चरणी समर्पित करून, आपण सर्वांच्या चरणी समर्पित करून पुन्हा एक बार आपल्या सर्वांचं स्वागत आहे, धन्यवाद आहे. आणि विनंती आहे की आता आपण प्रत्येकाने प्रसाद घेतल्याशिवाय परत जायचं नाही. आणि जात असताना थोडंसं डोक्याला बांधून घ्या, उन्हामध्ये डोकं उघडं ठेवू नका. जेवण केल्याशिवाय, जेवण करून 5 मिनिट थांबून पाणी पिऊन निघायचं आहे की ज्याच्यामुळे उन्हाचा आपणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. वाहने सावकाश चालवायचं आहे, कोणालाही काही होऊ नये याची काळजी घ्या.